माझे पूर्ण नाव धनवर कवळू बडगे, मुक्काम निलं बुद्रुक। आमच्या गावामध्ये जे पांढरण रस्त्याचे काम झाले आहे, तर त्या कामामध्ये आपण आता बघितलं तर खरोखरच काम न करता पैशाची उचल करण्यात आलेली आहे। आणि जी कोणती यंत्रणा असेल, ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती स्तरावर जी कोणती यंत्रणा काम करत असेल, तर संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे असं माझे मत आहे। माझे नाव अमित गाडवे, मी निलज बुद्रुकचा रहिवासी आहे। मी BDO साहेबाला पण तक्रार केली आहे आणि तहसीलदार साहेब आणि CO साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांना चारही लोक कार्यालयात मी तक्रार केली आहे, पण त्या तक्रारचा अजून मला काही उत्तर मिळालेलं नाही आहे। मी आपला सावंत सर अधिकारी जिल्हाधिकारी त्यांच्याकडे गेलो होतो। त्यांनी म्हणला की चौकशी होणार, पण आतापर्यंत काही चौकशी झालेली नाही आहे। माझा आरोप ग्रामपंचायतवर आहे, कारण की ग्रामपंचायतीने हे जे कामं केलं आहे, रोजगार सेवक, ग्रामसेवक हे या पुरा संघटन धरून सने यांनी काम केलेलं आहे। त्याच्यात त्यांनी बहुत मोठा भ्रष्टाचार केला आहे। मी त्याच्यातला एक आहे की मी कामावर न जाता माझ्या खात्यात पेमेंट टाकला आहे आणि तो पैसा मला मागत होते, पण मी दिला नाही त्यांना, आणि माझ्या आईवडिलांकडून त्यांनी पैसे वापस घेतले आहेत। माझे नाव राजू बुधे, राहणार निलज बुद्रुक। मी इथं कामावर माझी पत्नीसुद्धा आलेली नाही आणि मी सुद्धा आलेलो नाही, तरीसुद्धा माझ्या पत्नी खात्यावर 1550 रुपये आणि माझ्या खात्यावर 1550 रुपये असे 3100 रुपये जमा झालेले आहेत। आणि हे 3100 रुपये जमा झाल्यानंतर मी जेव्हा जो ग्रामपंचायतनी नेमणूक केलेला कॉन्ट्रॅक्टर होता किंवा ठेकेदार, तर त्यांनी सांगितलं, त्याला विचारले, भाऊ हे पैसे कसे तरी? ते म्हटलं मी टाकले रे पैसे म्हणे। तर मी म्हटलं हे पैसे कुठले? तर ते याच्या आत म्हणते पांढरण रस्त्याचे। म्हटलं तू बिना विचारून पैसे कसे टाकला? तर तो म्हणाला का नाही, आम्ही काम केलं यंत्रणेमार्फत आणि हे पैसे आम्हाला 1000 रुपये वापस करायचे आहेत आणि 500 रुपये तुम्ही खात्यावर टाकला तुमच्या, म्हणून तुम्हाला राहू द्या, असं ते बोलले। पण माझ्या मते असं हा एवढा आर्थिक भ्रष्टाचार जो आहे, याच्यावर सरकारी यंत्रणेने काहीतरी चौकशी करून किंवा स्पॉट चौकशी करून आणि पाहणी करून सविस्तर अधिकाऱ्यावर, दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे, अशी माझी या समस्त गावकऱ्याच्या मार्फत, आपल्या चॅनलच्या मार्फत मी समस्त वरच्या अधिकाऱ्यांना अशी आग्रहाची विनंती करतो की ह्या भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसावा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।